भावांनो, सद्गुरू बाळूमामांचा भक्त असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा. तर सद्गुरू बाळूमामांचा एक भक्त असतो, त्याची सद्गुरू बाळूमामावर खूप श्रद्धा असते आणि ते परिस्थितीनं खूप गरीब असतो आणि त्याच्या आयुष्यात असं चालवलं असतं की काही येईल तसं म्हणजे त्याच्या एकावर एक संकट येत असतात. पण एक दिवशी त्याच्या स्वप्नात साक्षात बाळूमामा येतात आणि त्या स्वप्नात येऊन सांगतात की बाळा, तुझ्या मागं खूप भोग आहेत, त्यामुळे तुला एवढा त्रास होत आहे आणि मी तुला कितीतरी संकटातनं वाचवलेलं आहे. पण तरी पण तू माझ्या बकऱ्यात एकदा सेवा कर. तू तुझं तिथं येऊन भोग कमी कर. त्यानंतर मलाही काहीतरी करता येईल. त्यानंतर तो भक्त सद्गुरू बाळूमामांच्या बकऱ्यात जातो. 1.25 महिना सेवा करतो आणि त्यानंतर परत येऊन तो आयुष्याची एक सुरुवात करतो. तर त्यानंतर थोड्या दिवसानंतर तो सुधारतो. तर ह्या गोष्टीतून लक्षात येते की सद्गुरू बाळूमामांची सेवा केल्यानंतर तुमचं भोग असतील किंवा तुमच्या मागं काही इडापिडा असेल किंवा काही असेल तर ती कमी होती. तुमच्या मागचं भोग कमी होतं. तर मामांच्या सेवेचं एवढं महत्त्व आहे की तुम्ही साक्षात मामांच्या तरावर जेवढी सेवा कराल, जेवढं ही व्हाल, तेवढं तुम्ही स्वर्गात जाल असं सद्गुरू बाळूमामांनी सांगितलेलं आहे. तर ह्या गोष्टीवरून एवढंच कळत आहे की सद्गुरू बाळूमामांच्या दरबारात सेवेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही सेवा करा मामांची. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय बाळूमामा लिहायला विसरू नका. जय बाळूमामा.